सामन्याला सुरुवात. स्ट्राईक एंडवरती दर्पण आचरेकर, नॉन स्ट्राईक एंडवरती अक्षय वाडेकर, गोलंदाज समीर वेंगुर्लेकर. त्याचप्रमाणे आर्या स्पोर्ट वायरी क्रिकेट संघाचे संघमालक जगदीश वेंगुर्लेकर यांच्याकडून आम्हा चारही समालोचकांना प्रत्येकी 500 रुपयाप्रमाणे 2000 रुपये कॅश प्राईज येते. धन्यवाद वेंगुर्लेकर साहेब. जाऊया मैदानावरती. स्ट्राईक एंडवरती फलंदाज दर्पण आचरेकर, नॉन स्ट्राईक एंडवरती अक्षय वाडेकर. लेट्स प्ले. पहिला चेंडू फुल टॉस, अगदी डीप मिड विकेटला चेंडूला टोलावलाय. थोडी घाई जरूर झाली आणि त्याचं नुकसान देखील भोगावं लागले. अति घाई संकटात नाही, तीच घाई पाहायला मिळते क्षेत्ररक्षकाकडून. एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे तो, परंतु आज थोड्या अंशी फसला. झेल टिपण्याचा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न अंगलट आला. चेंडू सीमारेषे बाहेर जातोय 4 धावांसाठी. अमित वाक्कर यांच्याकडून अक्षय वाडेकरच्या कव्हरच्या क्षेत्रात जर षटकार ठोकला तर प्रत्येक षटकाराला 200 रुपये पारितोषिक. चांगला चेंडू, स्विंग झालाय चेंडू, टप्पा पडला चेंडू, लेग ब्रेक झाला. फलंदाज बीट होत आहेत. सांघिक धावफलक 2 चेंडूंच्या अखेरीस 4 धावा. सुरुवात चांगली दोन्ही संघांची पाहायला मिळणार आहे. आक्रमकता आणि संयम हे दोन्ही गोष्टींचा मिलाप पाहायला मिळणार आहे या सामन्यात. दोन्ही तुल्यबळ संघ एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. धीम्या गतीचा चेंडू, टप्पा पडल्यानंतर बिलकुल उसळी नव्हती. फलंदाज बीट होत आहेत. पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर सलग 2 चेंडू निर्धाव देखील आलेत. वापसी करणं जाणतायत समीर वेंगुर्लेकर. दोन्ही संघाचे हुकुमाचे एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत. यावेळी मात्र लेस्टिकला मिस करणारा चेंडू, वाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा स्वरूपाची एक धाव. सांघिक धावफलक पोहोचलाय 5 वरती. 5 धावा धावफलकावर. प्रत्येक निर्धाव चेंडूसाठी सन्माननीय जगदीश वेंगुर्लेकर साहेब यांच्याकडून 100 रुपये पारितोषिक गोलंदाजाला. अजून एक निर्धाव चेंडू आलाय. आतापर्यंत या षटकात समीरला 300 तरी मिळाले आहेत. 3 चेंडू समीरने निर्धाव हाताळले आहेत. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, आणि ते चित्र आज वेंगुर्लेकर साहेब द्यायला बसलेच आहेत. तुम्ही फक्त ते कमवायचे आहेत, घ्यायचे आहेत. स्ट्राईक एंडवरती फलंदाज पुन्हा एकदा दर्पण आचरेकर. यावेळी कोलवर टप्प्याचा चेंडू होता, सन्मान दिलाय. संयम देखील खूप महत्त्वाचा आहे आणि ही विकेट देखील खूप महत्त्वाची आहे हे समीर जाणतायत. त्यामुळेच तर समीरने फेक केली होती. कारण दर्पण आचरेकर मैदानावर थांबले तर कोणत्याही षटकात ते दर्पण आचरेकर नावाचं वादळ घोंगावू शकतं हे समीरला देखील माहिती आहे. शेवटचा एक चेंडू बाकी. सांघिक धावफलक 6 धावा. स्ट्राईकला अक्षयसाठी वाक्कर साहेब यांच्याकडून 200 रुपये पारितोषिक आहे, परंतु तो षटकार कव्हर रिझनमध्ये मारला पाहिजे. शेवटचा चेंडू आणि त्याच्यावरती देखील फ्लिक ऑफ द रिस्ट मनगडाच्या साह्याने खेळलाय चेंडूला. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ती दुसरी धाव देखील पूर्णत्वास. 2 धावा आणि 2 धावांनी पहिल्या षटकाच्या अखेरीस सांघिक धावफलक 8 धावा बिना गड्याच्या मोबदल्यात. चांगली सुरुवात दोन्ही संघांची पाहायला मिळते. क्रिकेट खेळत असताना तुमचा संयम खूप महत्त्वाचा असतो. तुमचं टेम्परामेंट खूप महत्त्वाचं असतं. संयमातून बितरून चालत नाही, कारण अजून 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बचेंगे तो और भी लढेंगे. आपल्याजवळ संयम जीवन असू दे किंवा मग त्यामध्ये संयम खूप महत्त्वाचा असतो. आपल्याजवळ संयम असेल ना तर आपण समोरच्याला चाळणीतून देखील पाणी देऊ शकतो, परंतु त्या चाळणीतल्या पाण्याचा बर्फ होईपर्यंत आपल्याला संयम ठेवावा लागतो. स्ट्राईक एंडवरती फलंदाज दर्पण. आता पुन्हा एकदा 2 अनुभवी खेळाडू एकमेकांच्या विरोधात. गोलंदाज वेंगुर्ले तालुक्याचा स्टार खेळाडू गोलंदाजच्या आक्रमणावरती. छोटा पॅकेज बडा धमाका गणेश कुबल. तर स्ट्राईक एंडवरती मेहनपुरा माचरे मिस्टर दर्पण आचरेकर. अजून एक चांगला चेंडू. निर्धाव चेंडूंची संख्या आता वाढणार आहे आणि प्रत्येक निर्धाव चेंडूवर पैशांची संख्या देखील वाढत जाणार आहे. 100 प्लस होत जाणार आहेत. परंतु पैशांपेक्षा विजय महत्त्वाचा आहे. सांघिक विजय खूप महत्त्वाचा आहे. अजून एक चांगला चेंडू. सलगचे 2 चेंडू निर्धाव आलेत. प्रेशर क्रिएट केला जातोय, परंतु दडपण देखील तेवढाच आहे. कोणत्याही क्षणी हे दडपण झुगारू शकतो. आता चेंडू ज्यावेळी रिलीज केला जातो ना, तो चेंडू रीड करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा लेग ब्रेक. प्रत्येक चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्नच राहतोय. चेंडू निर्धाव येत आहेत. निर्धाव चेंडूंची संख्या वाढली
तर फलंदाजी करणाऱ्या संघावरती दडपण येणार आहे. समीरने 3 चेंडू निर्धाव टाकलेत. गणेश कुबल यांनी 3 चेंडू निर्धाव टाकलेत. कमालीची गोलंदाजी मैदानावर पेश होते आर्या स्पोर्ट वायरी क्रिकेट संघाची. यावेळी स्टॅटिक राऊंड थोडेसे स्टेप आउट झाले, पुढे सरकले आणि त्यानंतर अगदी झोकून दिलाय चेंडूला, फेकून दिलाय लॉंग ऑन सीमारेषा पार, षटकार. षटकारानं सांघिक धावफलक पोहोचलाय 14 वरती. पहिले 3 चेंडू निर्धाव आले, त्यानंतर देखील चांगली फटकेबाजी पाहायला मिळते आहे. अजून एक चांगला चेंडू, यष्टीरक्षक फंबल झालेत आणि त्यानंतर पाहिलं तर एक्स्ट्रा स्वरूपाची धाव. स्ट्राईक रोटेट होत्या, बाईक स्वरूपात एक धाव ॲड केली जाईल. एका धावेने सांघिक धावफलकावरती बदल होतोय. सांघिक धावफलक 15 धावा. 4 षटकांची लढत मैदानावर आपण पाहतोय. एका बाजूने दर्पणला बाद करण्यासाठी पारितोषिक लागले, तर दुसऱ्या बाजूने अक्षयच्या षटकारासाठी आहे आणि त्यानंतर सलग 3 षटकारांसाठी देखील पारितोषिक होतं. चांगला चेंडू, चांगला चेंडू, तेज तर्रारवाला चेंडू. या षटकात 5 चेंडू निर्धाव हाताळलेत गोलंदाजाने, म्हणजे तब्बल 500 रुपयाचा मानकरी गणेश कुबल पाहायला मिळतोय. हे जे निर्धाव चेंडूंचं पारितोषिक आहे ते थेट आपण संघमालक जगदीश वेंगुर्लेकर यांच्याशी संपर्क साधायचा आहे गोलंदाजांनी आणि निश्चितच वेंगुर्लेकर साहेब देखील पोच करतील पैसे. 2 षटकांचा खेळ समाप्त. सांघिक धावफलक 15 धावा. गोलंदाज योगेश सरमळकर. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण पाहतोय दर्पण आचरेकर. नॉन स्ट्राईक एंडवरती फलंदाज अक्षय वाडेकर. दर्पणचा आतापर्यंत विचार करायला गेलं तर 11 धावांवरती फलंदाजी करतायत दर्पण आचरेकर, परंतु निर्धाव चेंडू देखील जास्त खेळले आहेत. अजून सामना संपला नाहीये, इथून पुढे देखील धावाला एक वेगळं वलय निर्माण होऊ शकतं. आणि यावेळी डीप मिड विकेटला चेंडू टोलावलाय. क्षेत्ररक्षक नितेश कडून चूक झाली आहे, झेल जमिनीला दान झाला. एकच धाव. 16 धावा धावफलकावर. झेल जमिनीला दान झाला. दर्पण आचरेकरचा झेल सुटलाय, म्हणजे दर्पणला जीवनदान मिळाले. अजूनही दर्पण मैदानावरती आहे. ही जमेची बाजू आहे आचरा क्रिकेट संघाची. 50-55 धावांचं टार्गेट प्रतिस्पर्धी आर्या स्पोर्ट वायरी क्रिकेट संघासमोर द्यायचं आहे. परंतु एका बलाढ्य संघासमोर खेळत असताना थोडं दडपण जरूर असतं, परंतु ते आता झुगारून देखील लावावं लागणार आहे. चांगला चेंडू, चांगला चेंडू. अक्षय वाडेकर मोठ्या फटक्याच्या तयारीत होते, परंतु आला नाही. विकेट आली आहे रनआउटची. धाव मात्र मिळणार नाही. या विकेट सॅक्रिफाईस केली अक्षय वाडेकरने दर्पणसाठी. दर्पणला स्ट्राईकपर्यंत घेऊन येणं गरजेचं होतं आणि ते करत असताना अक्षयला मात्र माघारी परतावं लागते. पहिला धक्का बसतोय फलंदाजी करणाऱ्या आचरा क्रिकेट संघाला. चेंडूवर ताबा मिळून फेक पा, जबरदस्त फेकी केली आहे. 2 धावा. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते क्षेत्ररक्षक शंकर परब यांच्याकडून. नॉनस्ट्राईक खेळवरती फलंदाज अक्षय पेडणेकर. यावेळी मात्र मिस टाइम स्ट्रोक, बॅटच्या अगदी स्टिकर एरियाकडे चेंडू लागलाय. त्यानंतर क्षेत्ररक्षक नितीन यांच्यापर्यंत चेंडू पोहोचलाय, तोपर्यंत एकच धाव. एका धावेने सांघिक धावफलक 19 धावा. थोडीशी नाजूक परिस्थिती पाहायला मिळते आचरा क्रिकेट संघाची.
स्ट्राईकला फलंदाज अक्षय पेडणेकर. फुलटॉस चेंडू, त्याच्यावरती मोठा फटका, परंतु हा चेंडू देखील सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 6 आणि या 6 धावांनी सांघिक धावफलक 25 धावा धावफलकावर. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. सांघिक धावफलक 25-25. योगेश सरमळकर, सकाळच्या सत्रापासून पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी योगेशकडून पाहायला मिळते, परंतु आता एक चुकीचा चेंडू हाताळला गेला. खराब चेंडूवरती एक चांगला फटका पाहायला मिळाला आहे फलंदाज अक्षयच्या बॅटमधून. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू, इनसाइड आउट फटका. सिंगल कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ती देखील सहज पूर्ण केली गेली. 2 धावा पूर्ण झाल्या. 2 धावांनी तिसऱ्या षटकाचा खेळ देखील समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या अखेरीस 27 धावा प्रति षटक 9ची सरासरी पाहायला मिळते. फलंदाजी करणाऱ्या आचरा क्रिकेट संघाची नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय आचरा क्रिकेट संघ. सेमीफायनलची दुसरी लढत आपण मैदानावर पाहतोय. सेमीफायनलची पहिली लढत आपण पाहिली. दांडी बॉयज क्रिकेट संघ त्यांच्या विरुद्ध शांतादुर्गा वडाचा पाठ. दांडी बॉयज क्रिकेट संघ मेगा फायनलमध्ये प्रवेश करता झालाय आणि आज पाहायला गेलं तर सन्माननीय दादा पाटकर, अनंत उर्फ दादा पाटकर यांचा वाढदिवस देखील आहे. आमच्या आयोजन कमिटीच्या वतीने वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. शेवटचे 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि गोलंदाज नितीन. गोलंदाज नितीन राणे. षटक क्रमांक 4 साठी स्लॉकचे षटक. स्ट्रायकेटवरती दर्पण आचरेकर. पहिला चेंडू, हा चेंडू ओव्हर पिच होता, त्याच्यावरती मोठा फटका हवा होता. समोरच्या दिशेने बॅटचा फ्लो तर ओके होता, परंतु पेस करणं गरजेचं होतं. चेंडू निर्धावालाय. यावेळी फुलटॉस चेंडू, त्याला अगदी डीप मिड विकेटला भिरकावलंय. क्षेत्ररक्षक राजन केरकर जेलपर्यंत पोहोचलेत. विकेट आली आहे. दर्पणला अखेरच्या क्षणी माघारी परतावं लागते. अंतिम 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज मैदानावर पोहोचतील, परंतु धावफलक मात्र स्थिरावलंय 27 धावा धावफलकावर. चार चेंडूंचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज मैदानावरती कुणाल पेडणेकर मैदानावरती स्ट्राईक एंडला, तर नॉन स्ट्राईक एंडवरती फलंदाज अक्षय पेडणेकर. फुलटॉस चेंडू अगदी समोरच्या दिशेने फटका खेळले. स्ट्रेटली ग्राउंड, लॉंगॉनच्या डोक्यावरून चेंडू अगदी सीमारेषेच्या बाहेर धाडला गेलाय 6 धावांसाठी. षटकाराने सांघिक धावफलक परावर्तित होतोय. सांघिक धावफलक 33 धावा. आचरा क्रिकेट संघाची गोलंदाजी देखील त्याच ताकदीची आहे. अगदी युवा गोलंदाज आहेत, परंतु कमालीची गोलंदाजी त्यांच्याकडून पाहायला मिळते अनेक स्पर्धांमध्ये. आज देखील त्या गोलंदाजीचा कस लागणार आहे. सांघिक धावफलक आतापर्यंत 33 धावा. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळी अजून एक चांगला चेंडू, विकेट सॅक्रिफाईस केली जाते. नॉन स्ट्राईक एंडवरती फेक झाली आणि विकेट आली आहे. माघारी परतावं लागतंय. धावबादची अजून एक विकेट. धावा येणं खूप गरजेचं होतं आचरा क्रिकेट संघाला, परंतु ते तसं झालं नाही आहे. तर एका बाजूने गडी बाद होण्याचा नित्यक्रम पाहायला मिळतोय. पहिल्या 2 षटकात संयम दाखवला, परंतु त्यानंतर आक्रमण देखील दाखवू शकले नाही आहेत. नवीन फलंदाज साहिल काझी. फलंदाज अक्षय पेडणेकर. 2 चेंडूंचा खेळ अजून बाकी मैदानात.
अजून एक चांगला चेंडू, अजून चांगला चेंडू आलाय, निर्धाव चेंडू. गोलंदाजाने कमाल केली आहे. कमालीची गोलंदाजी आर्या स्पोर्ट वायरी क्रिकेट संघाची पाहायला मिळते आहे. शेवटचा चेंडू, टार्गेट डिसाइडेड, बॉल पेंडिंग. पहिल्या डावाची यशस्वी करणारा, सांगता करणारा चेंडू मैदानात. आणि या चेंडूवरती अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू टोलावलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. पहिल्या प्रयत्नात चेंडू देखील रोखलाय. वरतीची फेक झाली तोपर्यंत 2 धावा पूर्ण. तिसरी धाव घेत असताना रनआउटची विकेट. 2च धावा आणि 2 धावांनी सांघिक धावफलक. 35 धावा धावफलकावर. विजयासाठी 36 धावांची गरज आहे. 24 चेंडू आणि 36 धावा. प्रतिषटक 9च्या सरासरीने 4 षटकात 36 धावा बनवायच्या आहेत. धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जातोय की युवा गोलंदाज आर्या स्पोर्ट वायरी क्रिकेट संघाला देखील कठीण प्रश्न उपस्थित करतील. सांगण्यासाठी मायक्रोफोनवर आवाज बदलतोय. आपल्यासोबत जोडले जात आहेत मिस्टर प्रदीप देऊलकर सर. काळीथरच्या टॉप मैदानावरनं आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. स्पर्धेतील दुसरा उपांत्य फेरीचा सामना 36 धावांचा पाठलाग करावा लागेल. मयूर स्पोर्टची क्रिकेट स्पर्धा ज्या 2 खेळाडूंनी गाजवली ते 2 खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतात. एक उत्कृष्ट फलंदाज वासुदेव गावडे नॉन स्ट्रायकिंगच्या दिशेने आणि मयूर स्पोर्टच्या चषकातील उत्कृष्ट गोलंदाज समीर वेंगुर्लेकर. हे 2 खेळाडू प्रारंभीच्या रूपात पाहायला मिळत आहेत आर्या स्पोर्ट वायरी क्रिकेट टीमकडनं. धावफलक मोठं नाही आहे, मात्र क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा उलटफेर पाहायला मिळाले आहेत. आणि या स्पर्धेमध्येही दांडी बॉईज क्रिकेट टीमने जो विजय संपादन केला होता तो नक्कीच सामना आठवावा लागेल. 36 धावांचा पाठलाग. साहिल काझी येतोय. पहिले षटक हाताने. पहिला चेंडू यावेळी भिरकावून दिलाय. डीप स्कोर लेग सीमा रेषेच्या दिशेने षटकार. पहिल्या चेंडूवरती षटकाराने स्वागत करतोय समीर वेंगुर्लेकर. डावकर शैलीचा फलंदाज, अगदी अष्टपैलू खेळाडू. वेंगुर्ले तालुक्यातील कमी कालावधीमध्ये टेनिस क्रिकेट, पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये चर्चा करायला भाग पडलं. यावेळी फुलर लाईन चेंडू ड्राईव्ह केलाय. चेंडू जमलेला घरंग जातोय. एकेरी धाव यावेळी पूर्ण केली आहे. धावफलक पोहोचलाय 7 धावा धावफलकावरती. रामेश्वर आचरा क्रिकेट संघ अगदी उपांत्य फेरीपर्यंत जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. महत्त्वाच्या सामन्यांमध्ये ती आज फलंदाजी पाहायला मिळाली नाही. दर्पण आचरेकर, अक्षय वाडेकर, अक्षय पेडणेकर आज मात्र सपसेल निराशा करताना पाहायला मिळत आहेत. कमी धावसंख्येचा सामना, मात्र गोलंदाजांनी ठरवलं तर हा सामना नक्कीच रंगतदार स्थितीत आपल्याला पाहायला मिळेल. वासुदेव गावडे यावेळी स्ट्रायकिंगच्या दिशेने राईट आर्म ओव्हर द विकेट. आकुटप्प्याचा चेंडू पुल केलाय. चेंडू भिरकावून दिलाय. लॉंग लेग सीमा रेषेच्या दिशेने षटकार.
समीर वेंगुर्लेकरच्या बॅटमधनं षटकार, त्यानंतर वासुदेव गावडेला जशी संधी मिळाली हात खोलण्याची संधी, त्याचं सोनं करताना दिसतोय वासुदेव गावडे. मयूर स्पोर्ट चषकामध्ये उत्कृष्ट फलंदाज, त्या स्पर्धेमध्ये तब्बल 91 धावा ज्या फलंदाजांनी कुठल्या होत्या तोच वासुदेव गावडे. अगदी भरवशाचा फलंदाज आर्या स्पोर्ट वायरी क्रिकेट टीम कडनं एका मोठ्या फटक्याने आपलं खातं उघडतोय. अंकात पोहोचलाय. 13 धावा बिनबाद 36 धावांचा पाठलाग करताना. खोलवा टप्प्याचा चेंडू, यावेळी लॉंगनवरती फटका निघालाय. क्षेत्ररक्षक अडखळतोय. पहिली धाव याही वेगाने पूर्ण केली आहे. संधी मिळाली दुसरी धाव पूर्ण करण्यासाठी आणि बघता बघता दुसरीही लिलाय धाव पूर्ण केली आहे वासुदेव गावडेने. 2 धावा धावफलक बदललाय. 15 धावा धावफलकावरती. रामेश्वर आचरा क्रिकेट संघ या दुसऱ्या डावामध्ये गोलंदाजी करताना दिसतोय. अनुभवी गोलंदाज साहिल काझी. हो, यावेळी चांगला चेंडू म्हणावं लागेल. पूर्णपणे प्रभावित करतोय या चेंडूवरती वासुदेव गावडेला. उत्तर नव्हतं यावेळी चेंडूवरती वासुदेवकडनं. चेंडू निर्धाव केला जातोय. धावफलक स्थिरावलाय. 15 धावा बिनबाद 36 धावांचा पाठलाग करताना आर्या स्पोर्ट वायरी क्रिकेट टीम. हो हो, रिव्हर्स स्वीप. चेंडू फिरकावून दिलाय डीप थर्डमॅन सीमारेषेच्या दिशेने. षटकार. आर्या स्पोर्ट चव्हाण मित्रमंडळ आणि यावर्षी मात्र अगदी उपविजेता ठरलाय मयूर स्पोर्ट क्रिकेट टीम मध्ये. गोलंदाजीमध्ये बदल होताना दिसतोय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक. उजव्या शीवरचा चेंडू अर्थात स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू यावी आपल्याला पाहायला मिळतोय. तोपर्यंत दुसऱ्या धावेकडे मोर्चा वळवलाय. अर्थात दुसरीही धाव पूर्ण केल्यानंतर तिसऱ्या धावेकडे वासुदेव गावडे आपल्याला पाहायला मिळतोय. 3 धावा निघाल्यात. धावफलक 3 ने बदललाय. 24 धावा 36 धावांचा पाठलाग करताना अजूनही 12 धावांची आवश्यकता ग्रँड फिनाले मध्ये पोहोचण्यासाठी आर्या स्पोर्ट वायरी क्रिकेट टीमला. नील बाबल आपल्याला पाहायला मिळतोय. एक युवा गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल. अचूक लाईन अँड लेंथ पकडावी लागेल नील बाबलला. पंचांच्या उजव्या सैन्य राईट आर्म राऊंड विकेट. खेळण्याचा प्रयत्न होता. फ्लाइंग स्लिप मध्ये चेंडूचा प्रवास समाप्त. यावेळी चेंडू चकवतोय फ्लाइंग स्लिपच्या क्षेत्ररक्षकाला. लॉंग स्टॉपचा एरिया पूर्ण करताना दिसतोय. 4 धावा निघतायत आणि चौकाराच्या साह्याने धावफलक बदललाय. 28 धावा. अजूनही 8 धावांची आवश्यकता असेल विजय संपादन करण्यासाठी आर्या स्पोर्ट वायरी क्रिकेट टीमला. राईट आर्म राऊंड विकेट नील बाबल. उजव्या यष्टीवर शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न वासुदेव गावडेचा या वेळी असफल ठरताना दिसतोय. अर्थात चेंडू निर्धाव केला जातोय नील बाबलचा. धावफलक पाहिला तर 28 धावा बिनबाद 36 धावांचा पाठलाग करताना आर्या स्पोर्ट वायरी क्रिकेट टीम या सामन्यामध्ये. रिव्हर्सिप खेळायचा होता. अंदाज यावेळी चुकला जातोय वासुदेव गावडेचा. अगदी संयम त्याचबरोबर आक्रमकता. नील बाबल पुन्हा एकदा दूर वरना. राईट आर्म राऊंड विकेट वासुदेवसाठी. हो हो, याही वेळी चेंडू चकवतोय वासुदेवला. 2 चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीचा अंदाज यावेळी बांधता येत नाही वासुदेवला. चेंडू निर्धाव केला जातोय. धावफलक स्थिरावलाय. 28 बिनबाद. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल नील बाबल. यावेळी बदल आले ते पाहायला मिळालं. संपर्क चांगला नव्हता. चेंडू जातोय लॉंगन पर्यंत. अर्थात जोपर्यंत अक्षय येईल तोपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी. 29 धावा धावफलकावर. 2 षटकं 12 चेंडूचा खेळ समाप्त होताना दिसतोय आणि 36 धावांचा पाठलाग करताना 29 बिनबाद ही धावसंख्या आपण पाहतोय. आर्या स्पोर्ट वायरी संघाचा विचार केला तर संघ मालक
सन्माननीय श्री जगदीश वेंगुर्लेकर यांच्या मालकीचा संघ आणि बऱ्याच स्पर्धांमध्ये आर्या स्पोर्ट्स वायरी हा संघ आपण पाहत असतो. यावेळी मात्र विश्वास दाखवलाय. 12 चेंडू 7 धावांची आवश्यकता असेल. श्री जगदीश वेंगुर्लेकर यांचा विश्वास असायचा विशाल लुडबेवरती, मात्र आता तो विश्वास समीर वेंगुर्लेकर वरती आपल्याला पाहायला मिळतोय. मंदार बिनसळे येतोय लेफ्ट हॅम ओव्हर द विकेट. ओहो, आकुटप्पाचा चेंडू खेचलाय, वाईडश लॉंगनला चेंडू फिरकावून दिलाय, षटकार. एका धावेची आवश्यकता असेल. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, धावांची बरोबरी होत आहे. 35 धावा धावफलकावर जमवल्या आहेत आतापर्यंत. यावेळी बदल आली ते पाहायला मिळालं. एका मोठ्या फटक्याने आर्या स्पोर्ट वायरी संघ अंतिम फेरीत दाखल होताना दिसतोय. मनपूर्वक अभिनंदन असेल संघ मालक श्री जगदीश वेंगुर्लेकर यांचं आणि समीर वेंगुर्लेकर आणि कंपनी. कॉंग्रॅच्युलेशन्स. ग्रँड फिनाले मध्ये प्रवेश करतोय आणि हार्ड लक असेल रामेश्वर आचरा क्रिकेट संघ, कारण आज भरवशाचे फलंदाज मात्र ती कामगिरी करू शकले नाही. दर्पणकडनं निराशा झाली. अक्षय वाडेकरकडनं फलंदाजी पाहायला मिळाली नाही. अक्षय पेडणेकर त्याच्याकडनं ही मोठे फटके पाहायला मिळाले नाही आणि एका कमी धावसंख्येचा सामना अगदी 10 गड्यांनी विजय संपादन केलाय तो आर्या स्पोर्ट वायरी क्रिकेट टीमने. आणि मेगा फायनल असेल आर्या स्पोर्ट वायरी आणि त्यांच्या विरोधामध्ये दांडी बॉईज. अगदी 5 मिनिटांच्या विश्रांतीनंतर हा सामना सुरू होईल. आणि ग्रँड फिनाले 6 षटकांचा सामना असेल. Sports Live and click the bell icon for new videos. MH स्पोर्ट्स लाईव्हला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओंसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. MH Sports Live को सब्सक्राइब करें और नए वीडियोस के लिए बेल आइकॉन पर क्लिक करें. सब्सक्राइब टू MH Sports Live and click the bell icon for new videos. MH स्पोर्ट्स लाईव्हला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओंसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. MH Sports Live को सब्सक्राइब करें और नए वीडियोस के लिए बेल आइकॉन पर क्लिक करें. सब्सक्राइब टू MH Sports Live and click the bell icon for new videos. MH स्पोर्ट्स लाईव्हला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओंसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. MH Sports Live को सब्सक्राइब करें और नए वीडियोस के लिए बेल आइकॉन पर क्लिक करें. सब्सक्राइब टू MH Sports Live and click the bell icon for new videos. MH स्पोर्ट्स लाईव्हला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओंसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. MH Sports Live को सब्सक्राइब करें और नए वीडियोस के लिए बेल आइकॉन पर क्लिक करें. सब्सक्राइब टू MH Sports Live and click the bell icon for new videos. MH स्पोर्ट्स लाईव्हला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओंसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. MH Sports Live को सब्सक्राइब करें और नए वीडियोस के लिए बेल आइकॉन पर क्लिक करें. सब्सक्राइब टू MH Sports Live and click the bell icon for new videos. MH स्पोर्ट्स लाईव्हला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओंसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. MH Sports Live को सब्सक्राइब करें और नए वीडियोस के लिए बेल आइकॉन पर क्लिक करें. सब्सक्राइब टू MH Sports Live and click the bell icon for new videos. MH स्पोर्ट्स लाईव्ह ला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओंसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
MH स्पोर्ट्स लाइव को सब्सक्राइब करें और नए वीडियोस के लिए बेल आइकॉन पर क्लिक करें। सब्सक्राइब टू MH स्पोर्ट्स लिव एंड क्लिक द बेल आइकॉन फॉर न्यू वीडियोस।